मुरगांव पालिका मंडळान अतिरिक्त अर्थसंकल्प संमत केलो. महसूल वाडोवपी उपक्रमय जाहीर केल्यात. मुरगांव पालिका मंडळान अतिरिक्त अर्थसंकल्पाक मान्यताय दिवन मुखेल महसूल निर्माण करपाची उपाय येवजण सुरू केल्या. पे पार्किंग, GI मॅपिंग आणि सक्तीची पाळीव प्राणी नोंदणी ताकतिकेन चालीक लावपाची परिशदेची येवजण आसा. आमचो जो बजेट जाला सगळ्यांत बरो जालो. 3 वरां बजेट जालो. हांव आमच्या अकाउंटान देव बरें करूं म्हणटा. त्यांनी ह्या फावटी बरो बजेट आम्हाला मांडला हांगा आनी खुबशे गोष्टी खातीर आमी रेव्हेन्यू खातीर आमी खूब जाण उलयले. फर्स्ट थिंग आमी एक काम म्हणजे आमची मुसंडी आसा, आमचे सेमिट्री वास्कोन आसा कार्यावाड्यार, त्याची परिस्थिती बिकट म्हणून आमचे थोडे कॉन्सर्न उलयले आनी ती मुसंडी खंय तरी हिंदू समाज ते पळयताले म्हणून आनी आमचे जो रेट आसा जो लाकडां जी यूज जाता 4-6 हजार जाता ती खंय तरी कमी करून 1-2,500 हाडून ती म्युन्सिपालिटी ती मुसंडी मेंटेन करपा खातीर आमी हातीन घेवपाचें म्हणून ते चिंतलेलें आसा. हांव आमच्या स्टाफाचे अकाउंटंटाचे आणि सगळे डिपार्टमेंटाचे अभिनंदन करता जे रितीन जे बजेट त्यांनी प्लेस केला खरोखर बरे भशेन केलेलें आसा. आणि हे सरप्लस म्हणटा आमी बजेट एवरी टायम सरप्लस म्हणटा पूण सरप्लस जायना. पूण हे पळोवपाक गेल्यार 100% सरप्लस जातलें कारण जे जे तेणीन केलेलें हे फावटी आमी GIS मॅपिंग केलेलें आसा ज्या ऑलमोस्ट आमचे 12 वॉर्ड कंप्लीट जाल्लेले GSI मॅपिंग. GIS मॅपिंगान जेन्ना आमकां पळयता तेन्ना आमचो जो जे हावजीस आहा घरां जे टॅक्स आहा पळय तो आमकां 100% मेळटा. रेटूय वाड म्हणजे जितली एरिया पळय तो टॅक्स आमी इम्प्लिमेंट केलो आसा तो हो सगळो आमकां फायदो जावपाचो. आनी सेकेंडली आमी पळयता हांगा तुमी पयले आसले स्ट्रे डॉग्स किंवा पर्सनल डॉग कितें लोकांनी खूब पोसलेले आहा. आमी स्ट्रिक्टली केल्लेले आसा की हांगा हे जे फूल आमचो स्टाफ आहा पळय तो मॅन्डेटरी वचून ते घरांनी भोंवन ते आमी हे करपाचें आसा कुत्र्यांचे. बजेट मीटिंग एक्चुअली पोस्टपोन जाली. इट वॉज सपोज टू बी लास्ट वीक. नाही जाली मीटिंग ते आमची सम इश्यूज वर डिस्कस विथ रिगार्ड्स टू हाऊस टॅक्स म्हणल्यार प्रपोज वॉट वूड बी आर इनकम. पूण एक इतली वर्सां जाली सगळे आमी कावन्सिलर एकूच सांगताय की आमची रवींद्र भवन आतां जे येयला थिंगा पयलीं रेड लायट एरिया आसली. थिंगा जायती घरां आसली, आजरांनी घरां आसली थिंगा वीच वर ऑल डिमॉलिश्ड. बट वॉट इज हॅपनिंग इज आजुनूय आमच्या सिस्टमार दाखयताय इट्स स्टील शोईंग इन ड्यूज पेंडींग फ्रॉम ती घरां नाय. So that has to be deleted from our system because we have to get a realistic figure of actually how many houses are there, कितली थिंगा आमकां रेवेन्यू कितलो मेळपाक शकता तेजेर. ती घरां नाय तर आजुनूय आमच्या सिस्टमान दाखयता ते आमकां लॉस ते. आमच्या अकाउंटान आनी आमच्या ACO टिमीन एक बरो बजेट केलो. खंय त्रुटी आसली ते आमी तांकां सांगले. ज्यो एक्सपेन्सीस कट आउट आसले ते सांगले. इवन हाऊस टॅक्स हेजेर तेंच्यांनी आमकां 10 CRचो रिव्हेन्यू दाखयलो. पूण तितून खंय तरी जे मनोहरबाई आसतना आमचे बायणा एरियेन जे हाऊसीस डेमोलिश जाल्ले ते ऑलरेडी हितून इन्क्लूड आसले. सो आमी तांकां सजेस्ट केलें की बाबा ते हितून घेयनाका ते की आमकां तेचे पयशे येवचेच ना. म्युन्सिपालिटीची परिस्थिती फायनान्शियली फाटले थोडी वर्सां खूब बरी नासलेली. पण खंय तरी SPCLचो इशू सेटल जालो. IOC इशू सेटल जावपाक येता. आतां आमची OTS स्कीम आमी जाग्याचेर घालता. आतां अशें करून आमचे SPCLचो इशू खातीर आमचे फायनान्शियल पोजिशन वाडल्या कारणान आमी एक आमचो सॅलरीचो रिजर्व फंड जो आमी 1.2 CR आमी दवरलेलो कितके वर्सांनी ते आमी ते पोजिशनाचेर पावले. सो बरी आहा की आतां आमचें फायनान्शियल कंडिशन बरें जालां आनी आमी नेक्स्ट फायनान्शियल इयराक आनी 1 कोटी भितर इन्क्रीज करून सॅलरी जो रिजर्व फंड आहा तो आमी 2.2 CR तो व्हरतले ते व्हरपाचें डिसायड केल्लें आसा. गोवा 365 खातीर हिरू महाले, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार.